ए श्रावणी, श्रावणी, ए श्रावणी, श्रावणी गेली कुठे? श्रावणी, 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 अगं गेली कुठे होतीस तू? मी कधीची शोधते तुम्हाला. मी बाळासाठी स्वतःच्या हाताने हा स्वेटर विणलाय. तो घालून बघायचा होता. खूप सुंदर आहे आत्या. बाळ खूप गोड दिसेल ना यार. पण तू गेली कुठे होतीस? मी ते बाळाला भूक लागली होती ना, माझ्या अंगावरचं दूधही कमी पडत होतं, म्हणून मग पावडरचं दूध बनवायला गेले होते. दूध पाजूनही हा रडायचं थांबतच नव्हता, म्हणून म्हटलं जरा मोकळ्या हवेत जाऊन यावं. पुन्हा असं काही करू नकोस हं. अगं बाहेरची हवा बाधक असते, ती मानवणार नाही ग त्याला. आणि हा, त्या कार्तिकीच्या घरी जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. अगं एवढ्या तान्ह्या बाळाला कुणाची नजर लागू शकते. असली असली माणसं वावरतात तिकडे. माझ्या राजाला कुणाची दृष्ट लागायला नको. जा आज जा. हॅलो, नील बोलतोय. काही हालचाल केलीस का? बोललीस कोणाशी घरी माझ्याबद्दल? बोलले, आईंशी बोलले मी. म्हणजे डिरेक्टली नाही बोलले, पण अप्रत्यक्षपणे विषय काढला तुझा. मग माझ्या आईची रिॲक्शन काय होती असावी? आई काय रिॲक्ट करणार? एका आईसारखंच बोलल्या. त्यांनाही तुझी खूप आठवण येते. तू जर का माफी मागितलीस तर त्या तुला नक्की माफ करतील, पण बाबांच्या बद्दल त्या पण काही नाही सांगू शकत. अपेक्षितच आहे मला ते. असो, पण मला एक बरं वाटलं की त्या घरात माझ्या बाजूने कोणतरी विचार करते. हा, आता पुढचं काम कर. आत्याशी बोल. तिच्या मनात काय आहे ते जाणून घे. तिचं मत परिवर्तन करायचा प्रयत्न कर. तुझ्यासाठी सोपं आहे. तू तिची लाडकी आहेस ना, त्याचा वापर कर. वापर? नील, माणसांचा वापर नसतो करायचा. चुकून बोललो ग. मला त्या घरात लवकरात लवकर यायचं म्हणून बोललो. चुकीचा शब्द प्रयोग झाला ना माझ्याकडनं. ठीक आहे, मी आत्यांशी बोलून बघते. बघूया काय म्हणतायत त्या. थँक्स असावरी. तू माझ्यासाठी जे जे करतेस ना, ते मी कधीच विसरू शकणार नाही. थँक्स कशाबद्दल? माझा नील मला परत मिळावा यासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण एका अटीवर. तू पहिल्यासारखं काहीही वाईट वागणार नाहीस. नाही का असावरी? त्या जुन्या नीलला मी विसरलोय, तूही विसरून जा. मला एक सांग, त्या श्रावणीच्या बाळाचं बारसं वगैरे कधी काही ठरवलंयत का तुम्ही? नाही, अजून ठरवलं नाहीये. आणि आत्या काय ते ठरवतील. त्याच्या काकाकडनं त्याला खूप आशीर्वाद दे बरं का. मला तुझी आणि सईची खूप आठवण येते. सई पण तुझी खूप आठवण काढते. बघूया, तू लवकरात लवकर घरी कसा परत येशील यासाठी आपण प्रयत्न करूया. ठेवते मी फोन. असावरी, मला त्या घरात एकदा प्रवेश तर मिळू दे. मग बघ मी काय काय करतो ते. आणि त्यांनाही कळेल मला किती पश्चाताप झालाय ते. आले माझ्या बाबड्या. अरे आत्या,
पाहिलेत बाळ तुमच्याकडे कसं पाहतंय ते? हो ग, खरंच की. हे बघितलं का बाळा, मी काय आणलंय तुझ्यासाठी? हे बघ किती छान आहे ना. अरे कसे खूप सुंदर आहे आत्या. पण बाळाकडे ऑलरेडी एवढे कपडे आहेत की पूर्ण कपाट भरले. हे बघ, कपाट अपुरं पडत असेल तर नवीन कपाट घेऊ, पण आमच्या बाळाच्या कौतुकात कुठेही कमी होता कामा नये. अगं कुलकर्ण्यांचा वारस आहे तो, कसा राजेशाही थाटात वाढायला पाहिजे, हो की नाही? आणि श्रावणी, तुला माहितीये का, या पिशव्यांमध्ये मी त्याच्यासाठी स्पायडरमॅन आणि छोटा जवान असे सगळे कपडे आणलेत. आत्या, पण हे कपडे जरा मोठे आहेत असं नाही वाटत तुम्हाला? अगं मला खूप आवडले म्हणून मी आणले. मला राहवतच नाहीये, काय करू? मला तर इतकी घाई झालीये की कधी एकदा हा मोठा होतोय, मी त्याला बोलायला चालायला शिकवते असं झालंय. आत्याबाई, बोलण्यावरून आठवलं, आपला पद्मनाभ पहिला शब्द जो बोलला होता तो होता आत्या. आता त्याचा लेखही बहुतेक पहिला शब्द आत्या आजी असंच म्हणणार. बरं, ह्याला आपण काय बोलूया? म्हणजे बाळाचं नाव ठेवायला तसं अजून वेळ आहे, पण लाडानं काय बोलूया? आयडिया, आपण बाळाला सावळ्या म्हणूया. ते सावळ्या नको बाई. सावळ्या कशाला म्हणायचं? चांगलं गोरं पान बाळ आहे आपलं. सावळ्या म्हटलं ना की ते सारखं कार्तिकी आजूबाजूला असल्याचा भास होतो मला. आपण ना त्याला राजा म्हणूया. काहीतरी कुलकर्णी घराण्याचा राजाच आहे तो. आणि त्याचं नाव सुद्धा मी ठरवून ठेवलंय, कौशल. वा. ताई, हे बाळासाठी मी विणले. बाळाला घालाल ना? नाही म्हणजे बाळाकडे कपडे खूप आहेत, त्यापुढे हे. अहो, असं का म्हणताय? तुम्ही इतक्या प्रेमाने दिल्यात, मी नक्की घालेन. द्या. बघू. काय झालं आत्या? मुक्ताई, तू विणलायस तो? खरं बोल. माझ्या डोळ्यात धूळफेक करतेस? आत्यापासून काहीही लपून राहत नाही. त्या कार्तिकीने विणलेला हा स्वेटर स्वतःचा म्हणून सांगतेस? शेवटचं सांगते, त्या कार्तिकीने दिलेली कोणतीही गोष्ट पुन्हा बाळाजवळ आणायची नाही. पुन्हा असं केलंस ना तर याद राख. माफ करा. अगं माझी सोन्या, अगं माझ्या बबड्या, आता आपण गाई गाई करायची. हो ग. सॉरी मीडिया. काय बाळ झोपतोय वाटतं? बाबा, मी तुम्हाला म्हटलेलं ना बाळाची झोपायची वेळ असते म्हणून. अगं हो, पण मी कुठे त्याला जागा करायला आलोय? मी त्याच्या आईला जागा, सॉरी, गिफ्ट. मी गिफ्ट द्यायला आलोय तिला, गिफ्ट. हे काय? गिफ्ट तुला आणि तुझ्या बाळाला. अगं कुलकर्ण्यांच्या घराण्याला वारस देऊन तू एक गिफ्टच दिलेस त्यांना. मला जेव्हा पहिल्यांदा कळलं ना की तुला मुलगा झालाय, बस तेव्हाच ठरवलं मी. एवढा आनंद वाटलास तू सगळ्यांना, तुझं कौतुक करायलाच हवं.
कामच तसं केलंयस तू, हो ना? थँक्यू. सर. सर तू अजून सर म्हणतेस मला. पण श्रावणी, काय होतं ना की तू मला सर म्हटलंस की मला एक वेगळीच श्रावणी दिसते. आंदोलन करणारी, आपलं म्हणणं आग्रहानं मांडणारी, बिनधास झुंजार श्रावणी. आता जी श्रावणी आहे ना डोळ्यासमोर, ती एकदम वेगळीच आहे. आई झालेली, शांत, जबाबदार. जपून राहा बरं. हे आई पण जपणं फार कठीण असतं. अर्थात तू निभावून नेशील ते. अरे, कुलकर्ण्यांचा वारस एका कणखर आईच्या पोटी जन्माला आलाय. भाग्यवान आहे तो. भाग्यवान आहेत कुलकर्णी. बाबा, निघायचं आपण? म्हणजे शांत झोप लागेल. हो हो, निघूया ना. नीट काळजी घे बरं त्याची. अगं, कुलकर्ण्यांचा वारस आहे तो. टेक केअर. ताई, आता तुम्हाला वाटेल तसं बोलल्या. तुम्ही एवढं प्रेमानं तुमच्या हातानं बनवलं होतं. मला नाही पटलं, पण काय करणार, आम्ही नोकर माणसं. मुक्ताई, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? ताई, वाईट तर आम्हाला वाटणारच की हो. देवानं तुमचं बाळ हिरावून घेतलं, आणि अहो तसं झालं नसतं तर आज तुमच्यावर मांडीवर एखादं तांदूळ खेळलं असतं की. माझ्या नशिबात बाळाचं सुखच नव्हतं. ताई, देव पण बघा ना, चांगल्याच माणसाच्या आयुष्यात कसा खेळ मांडतोय तो. श्रावणी ताईचं कौतुक होतंय, कुलकर्ण्यांना वारस मिळाला म्हणून सगळ्यांना आनंद झालाय. तुमच्या पण दुःखाची समजणं जाणीव आहे. फक्त आत्याबाई सोडून. हो, तेच तर पाहवत नाही. तुमच्याबरोबर एवढी दुर्दैवी घटना घडली तरी आत्याबाई तुम्हाला सतत बोलत असतात. आमचा जीव तर अर्धा होतो. कसं सहन करता तुम्ही हे सगळं? कुठून एवढं बळ येतं तुम्हाला? मुक्ताई, आत्याबाई आपल्याच आहे. मग आपल्या माणसांचं आपल्याला वाईट वाटतं का? आणि माझं सहन करण्याचं म्हणाल तर तुमच्या दोघांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, तेच माझं बळ आहे. पण ताई, तुम्ही आमच्यासारख्या नोकर माणसावर एवढा जीव लावलात, आणि आम्ही शेवटी काय केलं हो? शेणच खाल्लं की. त्याचीच आम्हाला लाज वाटते. खरंच आम्हाला माफ करावं. सोपान दादा, अजून तुमच्या लक्षात आहे? हो, मी तर ते कधीच विसरले. आणि तर तुम्ही दोघांनीही ते विसरा. पण ताई, मी आता तुम्हाला शब्द देते, इथून पुढे आमच्याकडून कसलीही चूक होणार नाही. आमचा जीव गेला तरी बेहतर. मुक्ताई, तुम्ही ते मला सांगायला हवं का? माझा तुमच्यावर विश्वास आहे. ताई, तुमच्यासाठी आम्ही काही करू बघा. तुम्हाला कशाची पण आणि कधी पण मदत लागली तर खुशाल सांगा तुम्ही आम्हासनी. तुम्ही अर्ध्या रातच्याला जरी हाक मारली ना तरी आम्ही तुमच्या मागे उभा आहोत. आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय, तेवढीच आमच्या मनात इच्छा. अहो, तेवढंच आमचं समाधान. तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे ना? मग माझ्या श्रावणूची आणि बाळाची काळजी घ्या. त्यांना काय हवंय नकोय याच्याकडे लक्ष द्या. ताई, किती मोठं मन आहे तुमचं. सतत दुसऱ्यांचा विचार करत असतात.
कसं जमतं हे तुम्हाला? ताई, तुम्ही स्वतःला एकटं मानून घेऊ नका. आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. बरं, आम्ही येतो. आणि रात्री झोपण्याआधी दूध. हे झालं श्रावणीच्या खाण्यापिण्याचं. या तिच्या वेळा अगदी काटेकोरपणे सांभाळायला हव्यात. माझी खात्री आहे एकदा तुझ्या सगळं लक्षात आलं की तू ते नीट सांभाळशीलच. अगं हो, आणि आळीवाचे आणि डिंकाचे लाडू दिवसातनं 2दा तरी तिच्या पोटात जायलाच हवे. तिने जर ऐकलं नाही तर मला सांग, मी बघते काय करायचं ते. अगं आई जे खाते पिते त्याचा परिणाम मुलावर होतो. म्हणून या वेळा अगदी काटेकोरपणे सांभाळल्या पाहिजेत. आत्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मुक्ताईने लाडू करून ठेवलेत, मी ते तिला वेळेवरती देत जाईन. आणि बाळगुटीचं सामान आलं. आणि आणखी थोडी झबली आणि नॅपीज हव्यात. आणि काजळ. हल्ली डॉक्टरांचं एक नवत सुरू झालंय की बाळाला काजळ घालू नका, डोक्यावर तेल थापू नका. मला नाही हे सगळं पटत. पण काजळ घरचं, बाहेरचं नाही आणायचं. मी मुक्ताईला सांगून ठेवलंय. अगं, आणि ती मालिशवाली येते की असवरी, कुठे हरवलीस? सईच्या वेळची आठवण झाली. मी आणि नील पहिल्यांदाच आई वडील झालो होतो ना. खूप एक्साइटेड होतो. काय काय करायचं, कसं करायचं, या सगळ्याचं प्लॅनिंग केलं होतं. बरेचदा त्याच्यावरनं आमच्यात भांडणही व्हायची. ते सगळं आठवलं. तुला नीलची खूप आठवण येत असेल ना? मी समजू शकते. अगं, मला पण त्याची खूप आठवण येते. पण मग त्यांनी पद्मनाभच्या बाबतीत जे केलं ते आठवतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो जे वागला त्याचा जराही पश्चाताप नाही त्याला. आत्या, नीलला पुढे मागे त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी तुमच्या सगळ्यांची माफी मागितली तर माफ कराल त्याला? कसं आहे आसावरी, शेवटी नील या घरचा मुलगा आहे. त्याच्या मनात गैरसमज वाढत गेले आणि ठिणगीचा वणवा झाला. पण त्याला जर पश्चाताप झाला असेल आणि तू घरी परत येणार असेल तर त्याला माफ करायला काहीच हरकत नाही. शेवटी प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी असं मला वाटतं. पण तुला खरं सांगू का, नीलला माफ करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी अनंताचा असेल का? मी काहीच सांगू शकत नाही.